खूप म्हणजे खूपच, तसा तर दरवर्षी असतो। सर्वात प्रथम तर माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून मानाचा निळा भडक कडक जय भीम। सो इथे हा आहे आपला व्हिडिओ 14 एप्रिल म्हणजे जयंतीचा। सो तुमच्यापर्यंत खूप उशिराने पोहोचते आहे, सो त्यासाठी अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करते। सो इथे मी मस्तपैकी असं छान असं डेकोरेशन करून घेते आहे आणि त्यानंतर मग मी मस्त छान असं गाणे सुद्धा लावलेले तुम्ही बघत असणार टीव्हीवरती। खूप छान वाटत होतं, प्रसन्न एकदम, आणि खूप वंदना वगैरे करून घेतली। मग गुलाबी साडीवाली नाही हो, पांढरी साडी नेसून बुद्ध पूजेला बसणारी भीमकन्या आहे मी। जय भीम। जस्ट तुम्ही बघितलं असेल तर मस्तपैकी अशी विहारात वगैरे जाऊन आली आणि त्यानंतर मग म्हटलं चला आजच्या दिवशी आपल्या दारासमोर तर रांगोळी व्हायलाच पाहिजे। सो इथे मस्त अशी छान अशी रांगोळी मी काढलेली आहे, जे की तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच आहात। सो इथे तुम्ही बघत असणार तर मागच्या ब्लॉगमध्येच मी सांगितलेलं तुम्हाला की पायलचा नेमका आजच्या दिवशीच पेपर होता, 14 एप्रिलच्याच दिवशी ती पेपर द्यायला गेलेली आहे बँड्राला, आणि ती येणार होती आपली 6:30 काहीतरी त्या टायमात येणार होती। सो त्यामुळे मग म्हटलं चला आपण तोपर्यंत तरी आवरून घेऊया, म्हणजे जेणेकरून तिलाही वेळ देता येईल। तिचंही मेकअप, हेअरस्टाईल, साडी हे सगळं बाकी होतं। सो जेव्हा मी हे करत होते माझा मेकअप त्यावेळेस नेमकं ती आली, आणि हा शूट जो आहे तो तिनेच केलेला आहे। तर माझा संपूर्ण लुक अशा प्रकारे आहे, आणि मग त्यानंतर मग मी तिची तयारी करायला घेतली, तयारी वगैरे केलं। सो त्यानंतर आता आपल्या सर्वांना जॉईन व्हायचं आहे आपल्या मिरवणुकीमध्ये। तर आता तुम्ही इथे बघत असणार तर आपली मिरवणूक अगदी पद्धतशीरपणे कुणालाही त्रास न होता अशा पद्धतीने आपली मिरवणूक दरवर्षीची होत असते, आणि याही वर्षी अगदी पद्धतशीरपणे जात आहे। आणि तुम्ही मागे व्लॉगमध्ये बघितलंच असेल, मागच्या व्लॉगमध्ये माझी मम्मी आलेली, त्या व्लॉगमध्ये मी हा रस्ता दाखवलेला। तर त्यावेळी हा रस्ता खूप खोदलेला होता, पण आता इथे आपली मिरवणूक जाणार म्हणून कुठलेही अडथळे निर्माण होऊ नये किंवा कोणताही त्रास होऊ नये म्हणून सगळ्यांनी खूप छान असं सहकार्य केलं। त्यावेळी खूप छान असा रस्ता व्यवस्थित करून दिला, जेणेकरून मिरवणूक व्यवस्थित व्हावी आणि कोणालाही हानी होऊ नये, म्हणून त्यासाठी खरंच अगदी मनापासून धन्यवाद सर्वांना। आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर रस्त्याचे परत काम चालू केले, आणि अजूनही काम ते चालूच आहे। एवढी गर्दी आहे ना, बापरे, कसं आलं ते आमचं आम्हालाच माहिती, एवढी गर्दी आहे। आणि पलीकडे आपल्याला जायचंय, बघत राहा आजचा व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा। खूप एक्साइटेड आहोत आम्ही तर, असं भारी असं वाटतंय, एवढा मोठा सण आहे ना यावर्षी तर अजूनच जास्त जल्लोष आहे, खूप म्हणजे खूपच, तसा तर दरवर्षी असतो पण यावर्षी अजून जास्त। चला आता पलीकडे जाऊया, फेटे बांधायचे आहेत परत। महात्मा ज्योतिबा फुल्यांचा
भरपूर नाचलोय आणि लेजिम पण मस्त झालाय. आमचा डान्स एक नंबर झालाय. फक्त नाही का सर्कल करायला जागा नव्हती, अपुरी पडली, पण तरी पण ठीक आहे, आम्ही मॅनेज केलं हो ना. मग आणि थकलोय आता म्हणून आम्ही आता इथेच बसलेलो आहोत हवेत घेतला. एन्जॉय भरपूर केला, भरपूर मस्त. आणि परत हे आम्हाला बोलायला लागलं की मेकअप घरी केलाय की पार्लर मध्ये केलाय. आता तुम्हाला माहितीच आहे मेकअप हेअरस्टाईल सगळं मी करते प्रत्येक वेळेला. मी मुलीचं पण मिस केलं नऊ. आणि हा मुलीची 6 वारीची 9 वारी नेसवली, त्यात फक्त 2 मिनिटात नेसवली. ते सगळं काही दाखवलं नाही कारण वेळच नव्हता. आम्ही तिथे म्हणजे बरोबर पोहोचलो वेळेमध्ये, पण असं वाटत होतं उशीर झालाय की काय, बरोबर ना. मग असं वाटत होतं. तर मस्त झाला, छान. बरं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केला, भरपूर मस्त छान वाटत आहे ना आमचा गेटअप. नक्की कमेंट मध्ये सांगा.
म्हणजे खूपच आवडली. भारी दिसते एकदम आणि एका झटक्यात नेसवली हा, बिलकुल 2 मिनिटं पण लागले नाहीत. घाईघाईत नेसवली. हा आणि घाईघाईत पण एका झटक्यात झाली पण नेसून. असं नाही की म्हणजे चुकलं तर परत काढावी लागली किंवा काय, काही नाही. आणि पदर पण एकदम 1 नंबर झालाय, भारी. चला आलोय घरी. भरपूर एन्जॉय केला. घामाघूम झालेला आहोत भरपूर. आता असं वाटायला लागले कधी कपडे काढतोय आणि कधी फ्रेश होतोय असं झालंय. पण भरपूर एन्जॉय केला ना, अजूनही एनर्जी आहे. आणि खरंच सांगते एवढी गर्दी कुठल्याच कार्यक्रमात म्हणा किंवा कुठल्या रॅलीमध्ये नाही, आपल्या 14 एप्रिलच्याच रॅलीमध्ये एवढी गर्दी तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे कुठलेही बाबासाहेबांचे जे काही कार्यक्रम होतील ना, आपले 6 डिसेंबर असेल किंवा 14 एप्रिल असेल, आपलं चैत्यभूमीला असेल, एवढी गर्दी अतोनात अफलातून गर्दी ही फक्त इथेच बघायला मिळेल. सो चला, भरपूर अजूनही एनर्जी बाकी आहे असं वाटायला लागलं. अजून चालू असतं तर अजून मस्त डान्स केला असता. पण काय होतं, खरं तर यावेळेस म्हणजे एवढं नाही नाचायला भेटलं. गेल्या वेळेस ना भरपूर, कारण मला वाटते आपण गेल्या वर्षी लवकर तयारी झालो है ना, लवकर म्हणजे मला वाटते 4 वाजताच काहीतरी तयार झालं आणि गार्डन मध्ये गेलो, मस्त फोटोशूट वगैरे केले आणि मग नंतर घरी आल्यावर लगेच 6 वाजता नाहीतर आम्ही रॅलीमध्ये निघालो. आणि यावेळेस घरीच 8 वाजले आणि मग ते लेझिमच्या याच्यामध्ये होतो तर ते चालू व्हायलाच लेझिमचा कार्यक्रम मला वाटते 10 सव्वा 10 वाजले, बरोबर ना पाहिजे, 10 सव्वा 10 झाले. आणि त्याच्या याच्यातच मग तेवढा वेळ आम्हाला असंच म्हणजे नाचायलाच नाही मिळालं. आणि मग नंतर मग थोडंफार मिळालं ते केलं मग ते जे पण काय, पण अजून असं वाटत होतं की अजून मिळायला पाहिजे होता. पण ठीक आहे, असं काही हरकत नाही. अजून एन्जॉय आहे करूच आपण, कारण तो आपले तर कार्यक्रम काही संपत नाही, 4-5 दिवस कार्यक्रम असतातच असतात. सो चला मग आजचा व्लॉग मी आता इथे सेंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया अशाच एका पुढच्या नवीन व्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. आणि हो, थोडेफार लेट येतील व्हिडिओ, सो समजून घ्या.